स्वस्त दरात साखर मिळवून देण्याच्या नावाखाली 9.25 कोटींची फसवणूक. विट्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल. साखर कारखान्याकडून साखर पुरवठा करण्याचे आमिष दाखवून आणि बनावट बिले जीएसटी बिलांचा वापर करून व्यापाऱ्याची 9,16,25,099 रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात आशिष आनंदराव पाटील यांच्या फिर्यादीवरून तासगाव तालुक्यातील दीपक नेताजीराव मोरे, राजीव नेताजीराव मोरे दोघेही राहणार बिरनरवाडी, अक्षय अनिल पाटील राहणार वायफळे, पलूस तालुक्यातील अभिजित हनुमंत माने राहणार धनगाव या चौघांसह आणि विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना पिंपळनेर तालुका माढा सोलापूरचे संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विट्यात आशिष पाटील आणि विशाल बाबासाहेब पाटील यांची भागीदारी असलेली अन्नपूर्णा ट्रेडिंग नावाची कंपनी आहे. त्यांनी डिसेंबर 2021 पासून साखर खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. या व्यवसायासाठी आशिष पाटील यांनी कृष्णरत्न सेल्स अँड कॉर्पोरेशन आणि फार्मड्रीम ॲग्रो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांशी व्यवहार केले होते. दीपक मोरे, राजीव मोरे आणि अक्षय पाटील यांनी आशिष पाटील यांना सोलापूर जिल्ह्यातील पिंपळनेर तालुका माढा येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यातून टेंडर दरापेक्षा स्वस्त दरात साखर मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या आमिषाला बळी पडून आशिष पाटील यांनी वेळोवेळी बँक खात्याद्वारे मोठी रक्कम या तिघांच्या खात्यावर जमा केली. मात्र साखर पुरवठा न करता कारखान्याशी संगनमत करून बनावट बिले आणि जीएसटी बिले तयार केली. प्रत्यक्षात साखर न देता कागदोपत्री साखर पुरवल्याचे दाखवून आशिष पाटील यांची मोठी आर्थिक फसवणूक केली. तसेच फसवणुकीची रक्कम परत करण्याबाबत अनेकदा करारपत्रे व प्रॉमिसरी नोट लिहून दिली. यानंतर या चौघांनी दिलेले त्या रकमेचे धनादेश बँकेत टाकले असता ते बाउन्स झाले. जेव्हा आशिष पाटील यांनी धनादेश बाउन्स झाल्याबाबत त्यांना जाब विचारला तेव्हा त्यांनी आशिष पाटील यांना खोट्या अॅट्रॉसिटी आणि खंडणीच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. त्यावरून दीपक नेताजीराव मोरे, राजीव नेताजीराव मोरे, अक्षय अनिल पाटील, अभिजित हनुमंत माने आणि विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना पिंपळनेर तालुका माढाचे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्या विरोधात बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक, विश्वासघात, धमकावणे याबद्दल गुन्हे दाखल केले आहेत.